तर नमस्कार मित्रांनो, मी भूषण गोरे तसेच तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपला ऑनलाईन प्लॅटफॉर्म शिव पार्वती करिअर पॉइंट या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, जसं की आपला 90 डेज हार्ड चॅलेंज चालू आहे, जसे तुम्ही ऑफलाईन तुमची तयारी करत आहात तसेच मी सुद्धा ऑनलाईन तुमच्यासाठी जेवढी मदत होईल तेवढे मी व्हिडिओ टाकत असतो। जसं की जेणेकरून जो टॉपिक तुम्हाला जमलेला नाहीये त्याच्याबद्दल काही गणिते किंवा जीके तर आपलं रेग्युलर चालू आहे की सर्व जसं तुमचं टार्गेट पूर्ण झाला तसेच माझे व्हिडिओ सुद्धा सर्व त्याबद्दल आले, बरोबर। पण आता काय करायचं मित्रांनो, जसं की तुमचं पॉलिटिक्सचं रिव्हिजन चालू आहे, आता एक दोन दिवस रिव्हिजनच करायचं, कारण काय आपण तर वाचलं आणि रिव्हिजन केलंच नाही तर काय तर काही फायदा आहे का मग नाही। तसंच आपलं गणिताचं सुद्धा आहे, जो टॉपिक झाला त्याची वारंवार प्रॅक्टिस करत राहणे हे तुमचं मूळ काम, बरोबर। तसंच आज तुमचं टार्गेट सुरू झालं कोणतं, पूर्णांक व अपूर्णांक या संख्यांचं, तर त्याबद्दल आपला आजचा व्हिडिओ। तर बघा मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढचा प्रश्न, पहिला प्रश्न आपला, पहिल्याच प्रश्नामध्ये एकदम गुगली बॉल आलेला आहे, पण आपण याला प्रत्येक बॉलावर चक्का मारण्याचं काम करू, ठीक आहे। तर पहा या ठिकाणी काय आहे, 0.137 अधिक 0.098 चा वर्ग वजा 0.137 वजा 0.098 चा वर्ग। कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय प्रश्न, पण कसा करायचं, काय करायचं, फॉर्म्युला पार्टनी डोकं कसं लावायचं काही समजत नाही। काहीच टेन्शन घेऊ नका, कुठेतरी आपल्याला ही संख्या सारखी इकडेची आणि इकडची पण संख्या सारखी वाटते, ही पण संख्या सारखी आणि ही पण संख्या आपल्याला सारखी वाटते, बरोबर। या ठिकाणी नेमकं करायचं काय, मग काय करायचं ते आपण आता बघू। कुठेतरी आपल्याला फॉर्मेशन कसं वाटतं याचं, a अधिक b चा वर्ग आणि मग काय दिलेलं आहे वजा, वजा काय मग a वजा b चा वर्ग, काय दिलेलं आपलं मग a वजा b चा वर्ग, आणि खाली काय दिलेलं आहे तुम्हाला मग a गुणेला b, काय दिलेलं आहे खाली a गुणेला b। याला ज्याला ही फॉर्मेशन ओळखता आली 100% त्याचं उत्तर आलं म्हणजे आलं। पण यानंतर अशा प्रकारची फॉर्मेशन डायरेक्टली पाठ ठेवून द्यायची, त्याचं उत्तर किती लिहायचं डायरेक्टली 4। मग त्याचं उत्तर ते काही पण बदलो, फक्त फॉर्मेशन पाहिजे, a अधिक b चा वर्ग वजा a वजा b चा वर्ग, खाली a गुणेला b जर असलं डायरेक्टली आकडे तिथं मॅटर करत नाही, डायरेक्टली काय लिहायचं 4 उत्तर त्याचं लिहायचं। ते 4 येतं कसं ते आपण आधी बघू, ठीक आहे। मग आता याची वर्गाची फोड केली मी, फोड काय बनवायची, a चा वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग वजा तसं याची फोड केली, काय आली मग a चा वर्ग वजा 2ab अधिक b चा वर्ग, ठीक आहे। यानंतर खाली किती येतात मग तसे तसे a गुणेला b जसाचा तसा, ठीक आहे। आता या ठिकाणी पहा a मायनसचं चिन्ह जर आपण इथं काढलं, ब्रॅकेट जर काढलं तर मायनस मुळे काय होईल, सर्व आतले चिन्ह बदलून जाते। मग काय होईल इथं a चा वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग वजा a वर्ग अधिक 2ab अधिक वजा b चा वर्ग, वजा का होईल b चा वर्ग, आणि भागेला a गुणेला b। या ठिकाणी पहा धन a वर्ग ऋण a वर्ग कॅन्सल, धन b वर्ग ऋण b वर्ग कॅन्सल, वरती उरलं काय फक्त 2ab अधिक 2ab, काय उरलं वरती फक्त 2ab अधिक 2ab, आणि 2ab आणि 2ab किती झाले मग आपले 4ab, आणि खाली किती दिले तुमचे ab, बरोबर। यानुसार परत काय आलं, ab आणि हा ab काय झाला आपला कट झाला, हा ab आणि हा ab काय झाला आपला कट झाला, आणि याचं उत्तर किती आलं आपलं 4, याचं उत्तर किती आलं आपलं 4। म्हणून परीक्षेत जर असं वर्ग घनचे 2-3 फॉर्म्युले आहेत त्याचे डायरेक्टली पॅटर्न पाठच करून ठेवायचे, कारण काय बेसिक पासून एवढं सुद्धा करायला आपल्याला वेळ का पेपरामध्ये नाही। इथं संख्या कोणत्याही बदलू द्या, ऑलरेडी तुमचा एक आहे, आपण याला अल्गोरिथम म्हणतो एक प्रकारचा, या अल्गोरिथम मध्ये कोणतीही संख्या टाका त्याचं फायनली उत्तर किती येणार तुमचं 4। कारण पहा या संख्येच्या जागी मी काय टाकलं होतं a आणि b जरी टाकला तरी माझं उत्तर किती आलेलं आहे 4, बरोबर। मग तुम्ही या संख्येच्या जागी कोणत्याही संख्या जरी आला तर याचं उत्तर किती लिहायचं, मग तुम्ही 4च लिहायचं आहे, फक्त अल्गोरिथम कोणता ते बघून घ्या। या प्रकारचा तो प्रश्न असेल, a अधिक b चा वर्ग वजा a वजा b चा वर्ग भागीला a गुणेला b, आणि ते 4 आलं कसं आपण ते सुद्धा सोडवून संपूर्णपणे बघितलं, कारण माझं कामच ते की बेसिक पासून तुम्हाला सर्व गोष्टी समजावून सांगणे आणि त्याला पेपरामध्ये तुम्ही कशा सोडवायच्या ते तुम्हाला नंतर सांगणे, ठीक आहे। मग या प्रश्नाला पेपर डायरेक्टली काय करायचं, पाहायचं फक्त a अधिक b चा वर्ग दिसतोय का, हा, वजा a वजा b चा वर्ग दिसतो का, दिसतो, खाली काय a गुणेला b का, ठीक आहे। उत्तर काय लिहून द्यायचं डायरेक्टली 4, किती लिहून द्यायचं डायरेक्टली 4। आलं कसं, हे जर पूर्ण पाहायचं असेल तर 2-3दा हे सोडवून पाहत मला समजून जाईल बऱ्यापैकी, ठीक आहे। पुढचा प्रश्न बघू,
पुढचा प्रश्न पण सेम तुमच्या फॉर्म्युल्यावर बेस आहे. काय आपला फॉर्म्युल्यावर बेस. जवळपास दुसऱ्यांदा ते तिसऱ्यांदा आपण या प्रकारचा प्रश्न घेतोय, पण तुम्हाला जमणे जास्त गरजेचे आहे कितीदाही घेण्यापेक्षा. तसं इथं काय दिलेलं आहे, हा ए चा घन वजा, एक मिनिट पेन चेंज करून घ्या आपण. काय दिलेलं आहे, ए चा घन वजा बी चा घन. भागीला काय दिसतं, हा ए जर मानला, याला ए मानला समजा मी, याला बी, तर काय दिसतं मग मला ए चा वर्ग अधिक ए बी अधिक बी चा वर्ग. काय दिसतोय, बी चा वर्ग. या प्रकारे मांडलंय असं मला समजून घ्यायचं होतं. कारण काय, अशा प्रश्नामध्ये तुमच्या संख्या कोणत्याही असल्या तरी त्या मॅटर करत नाही. त्याच्यामध्ये फक्त काय करायचंय काय नाही हे तुम्हाला मी ऑलरेडी अल्गोरिथम पाठ करून देतो. ते अल्गोरिथम जसे तसे डोक्यात ठेवा. त्याच्यावर निर्भर कसाही कोणताही प्रश्न आला त्याचं उत्तर काय लिहायचं ते मी तुम्हाला जे सांगतो ते लक्षात ठेवणं जास्त गरजेचं आहे. ठीक आहे. या ठिकाणी याचा फॉर्म्युला तुमचा पाठ पाहिजे. काय, ए चा घन वजा बी चा घन. याचा फॉर्म्युला काय असतो तुमचा, ए वजा बी गुणेला ए चा वर्ग अधिक ए बी अधिक बी चा वर्ग. ठीक आहे. मग याचा फॉर्म्युलाची मी फोड करून घेतो आणि हे सर्व वाक्य मग इथं लिहून जातो. कारण हे लिहिलं काय, ए चा घन वजा बी चा घन लिहिलं काय, आणि हे पुढे दिलेलं सूत्र ते लिहिलं काय, काही फरक नाही. मित्रांनो, हे जे प्रश्न ते अल्जेब्राचे प्रश्न आहेत, बीजगणिताचे. मग ए वजा बी गुणेला ए चा वर्ग अधिक 2ab, सॉरी 2ab नाही, अधिक ab अधिक b चा वर्ग. भागेला किती मित्रांनो, मग ए वर्ग अधिक ab अधिक b चा वर्ग. आता पहा, हे दोन लोक सारखे दिसतात की नाही, आपल्याला कट करून टाकले. कारण खालीवर भागाकार होतोय, भागाकार एका एक कॅन्सल. उरलं काय फक्त ए वजा बी. उरलं काय फक्त आपल्याकडे ए वजा बी. म्हणून या प्रश्नाचं उत्तर सुद्धा काय येणार तुमचं, ए वजा बी. म्हणजेच काय, 0.43 वजा 0.1. काय आहे, 0.43 वजा 0.1. या ठिकाणी पोरं लिहिते काय, 0.42. अरे दादा तसं नाहीये रे. याच्यानंतर कधी पॉईंट नंतर संख्या कशी वाचायची, 0.43 वजा 0.10. कारण काय, 2 अंकी, हे पण 2 अंकी बनवायची तुम्हाला. मग उत्तर किती ना आपलं, 0.33. किती येईल मग आपलं उत्तर, 0.33. साईडला करून घ्यायचं वाटलं काय, 0.43 वजा 0.10. किती आलं उत्तर, 3 4 गेला 3, 0.033. किती उत्तर आलं मग आपलं, 0.033. फॉर्मॅट लक्षात घ्या. या प्रकारचा प्रश्न आला, या ठिकाणी जे काय होईल ते ए अधिक बी असतं ते ए अधिक बी होईल, आणि ए वजा असतं तर ए वजा बी. या ठिकाणी तुम्हाला असं सुद्धा येऊ शकतो, 443 चा घन अधिक 0.1 चा घन. पण खाली काय होईल, जेव्हा इथं वजाबाकी राहील तेव्हा इथं बेरीज राहील, आणि जेव्हा इथं बेरीज राहील तेव्हा याच्या राहील वजाबाकी राहील. एवढे गोष्ट लक्षात घ्यायची फक्त. आणि असं जर फॉर्मॅट दिसला, म्हणजे इथं जर बेरीज असली तर बेरीज करायची, इथं जर अधिक असलं तर वजाबाकी असली तर वजाबाकी करायची. एवढ्या 2 गोष्टी लक्षात ठेवा, जेणेकरून आपल्याला मग कोणत्याही प्रश्नामध्ये एवढं सर्व सॉल्व्ह करायची गरज नाही पडली पाहिजे. ठीक आहे मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न आहे अपूर्णांक म्हणजे दशांश संख्यांचा गुणाकाराच्या टाईपचा प्रश्न आहे. काय करायचं काय नाही ते बघून घेऊ. ठीक आहे, उत्तर येणं गरजेचं आहे. अशा प्रश्नात बरेचदा काय करतात पोरं की 1 2 3 4 5 6 एकूण पूर्णांकानंतरच्या किती संख्या आहे, मग 1 2 3 4 5 आणि 6. बेसिक जर म्हणलं याची बेसिक कशी येईल, आता याची बेसिक कशी येईल तुम्हाला सांगतो. 0.9 गुणेला 0.09 गुणेला 0.009 भागेला 0.0009 गुणेला 9. ठीक आहे. आता मला जर हे एक घर पुढे घ्यायचं, गुणेला किती करावं लागेल, 10 ने. इथं गुणेला 100 ने, आणि इथं गुणेला 1000 ने. बरोबर. तसं सेम खाली पण इथे कितीने करावं लागेल, गुणेला 1 2 3 4, आणि उरले किती, आता इथे किती केलं टोटल, 1 2 3 4 4 5 6, आणि इथे कितीने केलं फक्त 4 ने. 2 शून्याने खाली कमी, म्हणून 2 शून्य सुद्धा वाढवून दिले. ही एकदम बेसिक गोष्ट आहे, तुमच्या डोक्यात बी लवकर जाणार नाही. याला पूर्ण वेळ द्यावा लागतो अपूर्णांकाची सुरुवातीपासून, तेव्हा तुम्हाला ते उमजतं. पण काय करून टाकायचं डायरेक्टली, ज्याचा अभ्यास झालेला आहे तो पूर्ण डायरेक्टली काय करतो, मोजतो वरती किती आहे, 1 2 3 4 5 आणि 6. म्हणजेच किती वरती 6 घरं सोडून किती पॉईंट आहे, 6 डिजिट वर किती आहे पॉईंट आहे. आणि खाली किती डिजिट वर आहे,
1 2 3 4 इथं काही पॉईंट नंतर घर आहेत का तर नाही. म्हणजे हे 4 आणि 1 किती झाले 6. मी आधीच सांगितलेलं की भागाकार करताना वरती पॉईंट किती ते मोजायचं आणि खाली किती पॉईंट ते मोजायचं. ज्या ठिकाणी कमी असतील त्या ठिकाणी किती पॉईंट कमी आहे तेवढे वाढवून द्यायचे. मग खाली काय करा तुम्ही मग लिहून घ्यायचं तसं 9 गुणेला 9 भागेला किती येईल 9 गुणेला 9. पण आपण पॉईंट मोजले. काय मोजले आपण पॉईंट मोजले. मग पॉईंट मोजल्यानंतर इथं भरले ते 6. पॉईंट नंतर जेवढे घर आहेत तिथे किती भरले ते 6 आणि या ठिकाणी किती भरले ते आपले 4. मी काय सांगितलं ज्या ठिकाणी पॉईंट कमी आहे. आता इथे खाली किती आपले पॉईंट कमी आहे. कितीने कमी आहे 2 ने. काय कितीने कमी आहे 2 ने. म्हणून आपल्याला काय करायचं खाली 2 शून्य वाढवायची आहे. काय करायचे 2 शून्य वाढवायचे. हे 2 शून्य आपण मग वाढवले आणि आता काय करायचं याला फक्त मग सॉल्व आपल्याला करायचं आहे. 9 एके 9 ठीक आहे. त्याच्यानंतर 9 एके 9 उरले किती मग 9 भागेला 100. किती उरले 9 भागेला 100 आणि उत्तर किती येईल आपलं मग 0.09. उत्तर किती येईल मग आपलं 0.09. ऑप्शन क्रमांक 2 काय मग आपलं तर आलं. तसं जर म्हणलं तर डायरेक्टली पॉईंट वरून कट करून होईल पण ते तुम्हाला नाही समजलं त्या शिकवण्याचा काही फायदा नाही. मित्रांनो मला इथं काही माझी किती टेक्निक भारी हे सांगायला मी आलो नाही. पहिली गोष्ट की मी किती भयान एकदम ट्रिका कशा वापरतो काय हे सांगून मला काही इथं सिद्ध करायचं नाहीये. ठीक आहे. माझं फक्त मेन शिकवण्यामागचं एम एकच याच्यामध्ये की तुम्हाला जे काही मी सांगतोय ते समजणं गरजेचं आहे. मग त्यासाठी वेळ लागू द्या. एखादी एकदम बेसिक मेथड असू द्या का काही असू द्या. मला काही इथं सिद्ध नाही करायचं स्वतःला मी एकदम भयानक गणिताच्या ट्रिक वापरतो काय वापरतो काय नाही. ज्याचं त्याचं त्याला माहिती असतं. मला फक्त इथं एकच मोठी माझा की जे पोरं शिकताय त्यांना मी शिकवलेलं समजलं पाहिजे आणि शिकवलेलं म्हणजे असं रट्टाने मारलं गेलं पाहिजे की मित्रांनो हे असं करायचं ते आलं कसं हे सांगणं माझं काम आहे. म्हणून तुमचा एकूण एक डाऊट क्लिअर करणं हे माझं काम आहे. त्याच्यामुळे वेळ लागला तर चालेल पण तुम्हाला समजणार हे नक्की आहे. ठीक आहे. याच्यामध्ये ट्रिक्स पण आहे बेसिक पण आहे. तुम्हाला ट्रिक पण सांगून देईल बेसिक पण आहे. तुम्हाला जे आत्मसात करायचे तुम्ही आत्मसात करू शकता. ठीक आहे. सर्वात बेसिक गोष्ट तुम्हाला माहिती याच्याबद्दलची काय आहे ती म्हणजे जर बेसिक पासून सोडवलं तर कसं येईल 13 भागेला 21. काय विचारलं दीपा खालील पैकी संख्यांपैकी सर्वात मोठी संख्या कोणती. काय खालील संख्यांपैकी सर्वात मोठी संख्या कोणती. यांच्यापैकी मोठी संख्या कोणती ते आपल्याला विचारलेलं गेलंय. मग शेवटी आता 21 ना 13ला भाग जाईल का नाही 0.130. 21 पाचा 5 किती झाले 21 पाचा 5 आणि 21 126. 21 126 बाकी उरली 4 बाकीला बाजूला राहू द्या. याचं उत्तर किती येतंय बरं 110. 0. हे 110 झाले. हे किती झाली तर 110. मग 17 7 19 दासे काय 17 7 19 दासे 17 सक किती झाले 17 सक आपले दुवसे बरोबर. इथं पण 0.6. इथं बाकी किती उरली आपली मग 2 आणि इथे उरली बाकी आपली 8. बाकी किती उरली इथं मग 8 आपली बाकी उरली. ठीक आहे. या ठिकाणी काय होणार आहे 90/13. किती होणार आहे 90/13. 13 पाचा 85 0.1 केलं 0 वाढवलं 13 पाचा 85 उरले 5 बाकी किती उरले 5. ठीक आहे. या ठिकाणी 70/11 किती आहे 70/11. इथं पण काय येणार आहे 13 पाचा 85. एक मिनिट तेच म्हटलं काहीतरी चुकीचं आहे. 13 पाचा 65 13 78 13 7 91 म्हणजे काय 0.7 13 78. बाकी किती उरते मग आपली 12. बाकी किती उरते इथं 12. या ठिकाणी 11 66 किती 11 66 बाकी किती उरते 4. ठीक आहे. परत बाकी उरते मग परत त्या बाकीला भागायचं. या सगळ्या गोष्टी जर बेसिक पासून केल्या मित्रांनो कुठेतरी काय होतं मग आपल्याला ते वेळ त्या गोष्टीत लागतो. काय लागतो आपल्याला मग वेळ. परत इथं 4 उरले 4वर 0 ठेवा 21 21 करा. इथं उरतात तुमचे 8 8वर 0 ठेवा 17 चौक किती होता 17 चौक 68. इथं 4 येतील. ठीक आहे. या ठिकाणी परत 12वर 0 ठेवला 13 117 13 8 104 इथं 8 येतील. त्यानंतर 4वर 0 ठेवला परत 11 त्रिक 33. मग इथे जाऊन कुठे आपल्याला उत्तर भेटतंय आपलं सर्वात मोठी संख्या कोणती येते मग आपली 9/13. कोणती येते सर्वात मोठी संख्या 9/13. पण पेपरात जर ही मेथड आपण करायला गेलो तर कुठेतरी आपला वेळ वाया जाणार आहे. पेपरात जर ही मेथड तुम्ही करायला गेले
दोन्ही मेथड शिकवूया, कारण काय बेसिक शिकणं पण गरजेचं आहे आणि ऍडव्हान्स मेथड जे शिकणं सुद्धा गरजेचं आहे. या मेथडनुसार कुठेतरी तुम्हाला काय होणार आहे, वेळ लागणारच आहे, बरोबर. पण मग आता आपण एक मेथड वापरू. काय करायचं मित्रांनो, याच्यामध्ये कितीचा डिफरन्स आहे, 13 आणि याच्यामध्ये 8चा. कितीचा डिफरन्स आहे, 8चा. 11 आणि 17 मध्ये कितीचा डिफरन्स आहे, 6चा. कितीचा डिफरन्स आहे, 6चा. 9 आणि 13 मध्ये कितीचा डिफरन्स आहे, 4चा. आणि 17 आणि 11 मध्ये कितीचा डिफरन्स आहे, 4चा. ठीक आहे. ही तर आपली टरबुजाची मेथड माझी एक स्पेशली, पण त्याच्यावर मी एक स्पेशली व्हिडिओ बनवेल, त्याच्यात तुम्हाला या ट्रिक सर्व मी सांगेल व्यवस्थित. ट्रिक नाही म्हणू शकतो मी, याला एक बेसिक पाया आहे या गोष्टीचा, त्या पायानंतर ही ट्रिक बनलेली आहे. हा बेसिक पाया कसा बनला मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगेन, कारण काय नाही तर लेक्चर आपलं एकदम जास्तच वाढून जाईल. मग यांची फरक किती आलेला आहे, 6, 8, 6, 4 आणि 4. काय करायचं, यांचा आता सर्वांचा लसावी करायचा. ठीक आहे. लसावी किती येईल बरं या सगळ्यांचा, 4, 4, 6, 8. या सर्वांचा लसावी येईल तुमचा जवळपास कुठेतरी 8, 6 आणि 4. या तिघींचा लसावी येईल तुमचा किती, 24. किती लसावी येतो या सर्वांचा, 24 आपला लसावी येतो. मग काय करायचंय मला, फक्त याला 24 बनवायचं. याला काय बनवायचंय, 8 ला 24. मग कितीने गुणावं लागेल, 3 ने. मग हे जे 3 गुणलं हेच तुम्हाला 3 वरती सुद्धा गुणायचं. म्हणजे किती झाले, 13 त्रिक 39. किती झाले, 13 त्रिक 39 वरची संख्या. खाली काहीच विचार करू नका, शेवटी आपण काय करतोय, पाया समान करतोय, एवढं समजून झाला, बाकी काहीच नाही. वरती किती आले मग, म्हणजे काय करायचं आपल्याला, जेवढ्याने तुम्ही 8 ला गुणणार आहे, जसं की यांचा लसावी किती आला सर्वांचा तुमचा 24. किती आला, 24. 24 बनवण्यासाठी 8 ने कितीने गुणाल, 3ने. तेच 3ने कोणाला गुणायचं आपल्याला, 13 ला सुद्धा. मग इथे किती झाले आपले, 39. किती झाले, 39 झाले. या ठिकाणी 6 ला कितीने गुणाल, 4ने. 6 चोक 24. या 4ने पण कुणाला गुणायचंय, 11 ला. मग 11 चोक 44. किती झाले मग ते, 11 चोक 44. या 4ला जर तुम्हाला 24 बनवायचं तर कितीने गुणावं लागेल, 6 चोक 24. कितीने गुणावं लागेल, 6 चोक 24. आणि या 6नेच कुणाला गुणायचं तर मग तुम्हाला 9 ला. हे किती झाले मग, 9 सक 54. किती झाले ते, 9 सक 54. इथे किती जागा आहे, याला बनवायचं लागेल तर किती गुणावं लागेल, 6ने. आणि या 6ने कोणाला गुणावं लागेल, 7ने सुद्धा. मग किती झाले, 7 सकम 42. किती झाले मग हे, 7 सकम 42 झाले. मग यापैकी मला सांगा सर्वात मोठा अपूर्णांक कोणाचा, अपूर्णांक म्हणजे अंश कोणाचा, तर 39, 44, 54 आणि 42. या सर्वांपैकी मला सांगा मित्रांनो की सर्वात मोठा अंश कोणाचा आहे, तर 9/13. कोणाचा आहे, 9/13. म्हणजे ही काय झाली मग आपली सर्वात मोठी संख्या झाली. कोणती, 9/13 ही कोणती संख्या झाली मग आपली सर्वात मोठी संख्या झाली. याच्यावर अजून उदाहरणं पुढे येतील, त्याच्यानुसार तुम्हाला मी अजून सोडवून देईल. म्हणून बेसिक प्रमाणे वापरा किंवा थोडी ऍडव्हान्स मेथड घ्या, तुमचं उत्तर लवकरात लवकर येणार. काय करायचं, फक्त 8चा फरक, कितीचा फरक आहे, 6चा फरक, 4चा आणि 4चा. लसावी आला यांचा 24. बरोबर. 8 ला 24 बनवण्यासाठी कितीने गुणणार तुम्ही, 8 त्रिक 24 तसं 13 त्रिक 39. 6 ला 24 बनवण्यासाठी कितीने गुणणार तुम्ही, 3ने. 4ने कितीने गुणणार होते, 4ने. तसंच 11 चोक 44. 4ला 24 बनवण्यासाठी कितीने गुणणार होते, 6ने. तसंच 9 सक 54. याला सुद्धा कितीने गुणणार होते, 6ने. तसंच 7ला 7 सकम 42. सर्वात मोठी संख्या आहे 54, म्हणजेच काय 9/13 या आपला सर्वात मोठा अपूर्णांक आहे, हे समजून घ्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न, तर पुढचा प्रश्न सुद्धा बेसिक पासून सर्वांना माहिती, मी फक्त जे ट्रिक आहे किंवा जे बेसिक पद्धतीने सांगायचा प्रयत्न करतो. ठीक आहे. तर ट्रिक एकदा पाहून घ्या, कारण या प्रश्नामध्ये जास्त लेंथी करायचं आपलं काम नाही पडलं पाहिजे. 5/8, 2/3, 3/4 आणि 3/5. किती, 3/5. बेसिक पासून तुम्हाला सर्वांना काढता येतो, अशी आशा मी व्यक्त करतो. ठीक आहे. म्हणजे मला असं वाटतं की तुम्हाला जमतं, कारण एवढं जर तुम्ही सोडवताय तर जमायला पाहिजे. कितीचा फरक आहे, 5 आणि 3, 8 मध्ये 3चा, 2 आणि 3 मध्ये 1चा, 3 आणि 4 मध्ये पण 1चा, 3 आणि 5 मध्ये 2चा. फरक किती कितीचा आहे ते आपण काढून घेतलं. फरक काढल्यानंतर महत्वाचं काय, आता याच्यामध्ये फरक काढल्यानंतर महत्वाचं काय की याचा लसावी किती, 1चा, या 1चा, 3चा, 2चा. किती लसाव्याला त्यांचा, 6. लसावी किती आला त्यांचा, 6. मला या 3ला जर 6 बनवायचे असेल तर गुन्ह्याला किती करावं लागेल, 2. मग हेच 2 कोणाला गुणायचे, 5ला. किती उत्तर येते मग आपलं, 5 गुणे 10. ठीक आहे. आता या ठिकाणी एकाला 6 बनवायचं म्हणजे किती गुणावं लागेल, 6ला, 6ने. बरोबर. मग इथं 2ला सुद्धा किती गुणायचं, 6ने. 6 दुने 12. ठीक आहे. या ठिकाणी या एकाला सुद्धा 6 बनवायचं, कितीने गुणावं लागेल, 6ने. ठीक तसंच या 3ला सुद्धा 6ने गुणा, 6 त्रिक 18.
ठीक आहे, या ठिकाणी 2ला 6 बनवायचं, कितीने गुणावं लागेल आपल्याला? 3ने. 3 दुने 6. इथं सुद्धा कितीने गुणावं? 3ने. किती झाले मग? 3 त्रिक 9. किती झाले? 3 त्रिक 9. आणि या सर्वांमध्ये सर्वात लहान संख्या कोणती आहे? 9. किती सर्वात लहान? 9. म्हणून या प्रश्नातील सर्वात लहान अपूर्णांक कोणता? आपला 3/5. हे मी तुम्हाला सांगतो म्हणून वेळ लागतोय, पण तुमच्या बेसिक मेथड पेक्षा खूप कमी वेळामध्ये उत्तर येणार आहे याची गॅरंटी आहे. ठीक आहे, मग 3/5 का आपला सर्वात लहान. सर्वात मोठा विचारला असता तर कोणता आला असता तुमचा? 18. कुठे? 3/4. 3/4 काय आले असते मग आपले? सर्वात मोठा अपूर्णांक आला असता. ठीक आहे मित्रांनो, ट्रिक समजली असेल. पुढचा प्रश्न, समतुल्य अपूर्णांक ओळखा. काय ओळखा सांगितलंय? समतुल्य म्हणजेच काय? जेवढी किंमत आहे, जसं की याच्यातली एखादी संख्या जिला आपल्याला कशाच्या स्वरूपात दिली? 4.25च्या. म्हणजेच काय? अशा अपूर्णांक की ज्याचं उत्तर किती आलं तुमचं? 4.25 आलेलं आहे. अशा प्रश्नाला बेसिक पासून करायला जाऊ नका, ऑप्शन वरून उत्तर काढायचा प्रयत्न करा. 4.25 आहे म्हणल्यावर खालून तरी भाग जातोय. आता 25ला जर 4ने भागलं तर किती? 6 चोक 24 तर इथेच होत आहे तुमचे, बरोबर आहे ना? 4 × 24. 6 पॉईंट इथेच येते तुमचं उत्तर. येतं का याच्यावर? मग नाही. एका 4ने म्हणजे एकापेक्षा पण लहान उत्तर येते. पहिल्यांदा लिहून दिली, जर अंश हा छेदापेक्षा लहान असेल किंवा छेद हा अंशापेक्षा लहान असेल, अंश हा छेदापेक्षा लहान असेल किंवा छेद हा अंशापेक्षा जर मोठा असेल तर उत्तर कसं येतं तुमचं? एकापेक्षा लहान. उत्तर कसं येतं आपलं? एकापेक्षा लहान. सेम इथंच कंडिशन तशी काय आहे? अंश हा छेदापेक्षा कसा आहे? लहान आहे. अंश हा छेदापेक्षा लहान आहे, मग याचं उत्तर सुद्धा कसं येणार आहे आपलं? एकापेक्षा लहान. कसं येणार? एकापेक्षा लहान. आणि हा प्रश्न सोडवण्याची गरज फक्त किती ती माहिती तुम्हाला? मोजून 10 सेकंद. खूप आहे 10 सेकंद. कारण काय? हे 2 ऑप्शन तर पाहताच किती कॅन्सल होणारे होते, कारण याचं उत्तर 0पेक्षा लहान. कोणती गोष्ट लक्षात असते तर ते गोष्ट कोणती? अंश हा छेदापेक्षा लहान असल्यास येणारं उत्तर हे एकापेक्षा लहान असतं. ठीक आहे, ही स्टेटमेंट जर तुमच्या लक्षात असते ते 2 ऑप्शन तुम्ही लगेच उडवले असते. ठीक आहे, आणि इथं जर पहिलंच असतं की 6 चोक 24, 6 पॉईंट इथेच येते म्हणून उत्तर सुद्धा उडवलं असतं. आणि उत्तर किती आलं असतं तुमचं? 17/4. 4 चोक 16, 1 उरला, एकावर 0. 4 दुने 8, उरले 2, 2वर 0, 4 पंचे 20. किती आला? 4.25. अशा प्रकारचे प्रश्न मित्रांनो बेसिक पासून करायचे नाही. प्रत्येक ऑप्शन सोडवून पाहू नका. पाहताच खेपी फक्त कन्सेप्ट, मी ज्या कन्सेप्ट लिहून देतो त्या लिहित चला मित्रांनो. तुम्हाला भेटताय कन्सेप्ट फ्री मध्ये, खूप चांगली गोष्ट आहे. फक्त या कन्सेप्ट मी खूप विचार करून बनवलेले आहे. बाहेर पण अवेलेबल असं नाही, पण कोणी ते मला फ्री मध्ये देणार नाही. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू. हा, इथं एक कन्सेप्ट ती लक्षात ठेवून द्यायची, पण याच्यावर मी तुम्हाला कन्सेप्ट कशी लिहून देणार नाही. काय ठेवायचं लक्षात? डायरेक्टली टरबुजाची मेथड. काय ठेवायचंय? टरबुजाची मेथड. सर्वांकडे आता वरती संख्या सांगतो. कधीही भागाकार म्हणजेच काय? दिलेली वरची संख्या ही खालील संख्यांमध्ये विभागणे. जशी की समजा 25 भागेला 5 म्हणजे काय? समजा माझ्याकडे 25 रुपये ते किती लोकांमध्ये वाटणे? मला 5 लोकांमध्ये वाटणे असं समजून चला. अंश मध्ये काय? वाटायची वस्तू. आणि छेद मध्ये काय? ज्यांच्यामध्ये वाटले जाणार आहे ते. अंश मध्ये काय? वाटली जाणारी वस्तू. आणि छेद मध्ये काय? ज्यांच्यामध्ये वाटलं जाणार आहे ते म्हणजे काय? आपले छेद. ठीक आहे, मग प्रत्येक ठिकाणी टरबूज कसे? सारखेच आहे. प्रत्येक ठिकाणी आपली टरबुजाची संख्या किती आहे? 6, 6, 6. विचारलं काय? सर्वात लहान अपूर्णांक कोणता? काय विचारलंय? सर्वात लहान अपूर्णांक कोणता? मला सांगा, 6 टरबूज जर 20 लोकांमध्ये वाटलं तर यांना काही जास्त भेटणार आहे का? मजा कोणाची? सर्वात जास्त कोणाला टरबूज भेटेल? 6 टरबूज 8 लोकांमध्ये वाटलं तर यांना सर्वात जास्त भेटेल. याच्यापेक्षा थोडं कमी कोणाला भेटेल? 6 टरबूज 10 लोकांमध्ये वाटलं तर याची थोडी बऱ्यापैकी मजा आहे. याची थोडी कमी झाली अजून मजा, कारण काय? 6 टरबूज किती लोकांमध्ये वाटले? 14 लोकांमध्ये. आणि इथे काय झालंय? 6 टरबूज डायरेक्टली 20 लोकांमध्ये वाटले. म्हणून मला सांगा, ज्या व्यक्तींना सगळ्यात जास्त टरबूज भेटतील ती तुमची सर्वात मोठी संख्या, आणि ज्या लोकांना सर्वात कमी टरबूज भेटतील ते तुमची सर्वात लहान संख्या. ठीक आहे, मग या ठिकाणी वाटली जाणारी संख्या काय? वरील 6. आणि वाटली कोणामध्ये जाते? या छेदामधील संख्यांमध्ये. 6 टरबूज 8 लोकांमध्ये वाटले, जास्त भेटले. 6 टरबूज 10 लोकांमध्ये वाटले, जास्तच भेटले. बऱ्यापैकी म्हणजे 8 पेक्षा तरी थोडं कमी आहे. याच्यापेक्षा थोडं अजून कमी टरबूज भेटले, याला सर्वात कमी टरबूज भेटलं. म्हणजे काय झालं? तुमची सर्वात लहान संख्या आणि काय झालं? तुमची सर्वात मोठी. तरी मी याच्यासाठी काय कन्सेप्ट लक्षात ठेवून द्यायची? एक कन्सेप्ट टरबुजावर कन्सेप्च्युअली अभ्यास करा. थिंकिंग, लॉजिक डेव्हलप केलं मी. फक्त काय तुमचं असं नाही लिहून दिलं की जर सर्व ठिकाणी अंश समान असेल, काय
अंश समान असेल आणि छेद वेगळे असतील तर ज्या ठिकाणी छेद मोठा असेल, काय मोठा असेल, त्या ठिकाणी तो अंक कसा असतो आपला, तो अंक लहान असतो. काय असतो, लहान असतो. आणि ज्या ठिकाणी छेद आणि अंश समान असतील आणि ज्या ठिकाणी काय छेद लहान असतो, ज्या ठिकाणी काय छेद लहान असतो, त्या ठिकाणी काय असतं, मग तुमचं संख्या मोठी असते. संख्या कशी असते, ती मोठी असते. या गोष्टीला काही अर्थ नाही, कारण पुढे जाऊन तुमचं 100% याच्यामध्ये कन्फ्युजन होणार आहे. कारण याच्यावर प्रश्न एकच नाहीयेत, याच्यावर दोन प्रकारचे प्रश्न आहेत. कसे, एका ठिकाणी काय तुमचे छेद समान असतील, काय असतील, छेद समान, बरोबर, आणि दुसऱ्या ठिकाणी काय असेल तुमचे अंश समान, काय असतील, अंश समान, बरोबर. ज्या ठिकाणी छेद समान असतील त्या ठिकाणी जो अंश मोठा तो क्रमांक मोठा असतो. काय असतो, तो क्रमांक मोठा, ठीक आहे. पण ज्या ठिकाणी अंश मध्ये जेव्हा अंश समान असतो, छेद काय असतात वेगवेगळे, त्या ठिकाणी मग जो छेद मोठा असतो, जो छेद मोठा तो अपूर्णांक कसा असतो, लहान, तो अपूर्णांक कसा असतो, लहान. हे पाठ करायचा जमाना गेला मित्रांनो. समजून घ्या, लॉजिक लावा. काय करायचं, फक्त समजून घ्या, लॉजिक लावा. कसं, टरबूज सोडा, पैसे घ्या. माझ्याकडे 6 रुपये 8 लोकांमध्ये वाटले. काय केलं, 6 रुपये 8 लोकांमध्ये वाटले. त्यांना समजा काहीतरी पैसे भेटले. लॉजिक फक्त डोक्यात ठेवायचं. मी 6 पैसे 8 लोकांमध्ये वाटतोय, 6 पैसे 10 लोकांमध्ये वाटतोय, 6 पैसे 14 लोकांमध्येच वाटतोय आणि 6 पैसे 20 लोकांमध्ये सुद्धा वाटतोय. मला सांगा सर्वात जास्त पैसे कोणाला भेटतील, तर जे 8 लोकांमध्ये वाटत, म्हणजे काय झाली तुमची मोठी संख्या. आणि सर्वात कमी पैसे कोणाला भेटतील, जेव्हा आपण 20 लोकांमध्ये वाटतो. किती रुपये, 6 रुपये. म्हणजे यांना किती रुपये भेटताय, कमी भेटताय. कसे पैसे, एकदम कमी. म्हणून काय झालं तुमची लहान संख्या. आणि काय झालं आपली मग मोठी संख्या. काहीच विशेष नाहीये, फक्त कन्सेप्च्युअली क्लॅरिटी करा डोक्यामध्ये, ठीक आहे. हे जास्त महत्वाचं आहे. उत्तर किती, मग आपला लहान अपूर्णांक म्हणला म्हणजे 6/20 आणि मोठा अपूर्णांक असतं तर मग 6/8. मोठा अपूर्णांक असतात मग 6/8. पुढचा प्रश्न, पुढील पैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता. काय आहे, पुढील पैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता. हे प्रश्न आता याच्यानंतर तुम्हाला सोडवायचे आहे. 14/14, ठीक आहे. 11/12, 5/8 आणि 3/. याचं उत्तर तर डायरेक्ट किती येत आहे, 1. म्हणून काही घेणं देणं ठेवायचं का आपल्याला, नाही. याच्यात गॅप कशाचा आहे, शून्याचा, म्हणून काही घेणं देणं नाही, ठीक आहे. हमखास याचं उत्तर शून्यापेक्षा मोठा का लहान, मोठा अपूर्णांक विचारलाय. कोणता विचारलेला आहे, मोठा. आता मला सांगा, तुम्हाला मी सांगितलेलं काय, याचं उत्तर 1 येणार आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. अंश हा छेदापेक्षा कसा आहे, लहान आहे. म्हणजे याचं उत्तर कसं आहे, एकापेक्षा लहान. म्हणजे आपल्या रेस मधून आताच गायब झाला ऑप्शन बघायची गरज आहे परत नाही. याचं उत्तर सुद्धा कसं येणार तुमचं, एकापेक्षा लहान. याचं उत्तर सुद्धा कसं येणार, कारण काय, अंश हा छेदापेक्षा लहान आहे. म्हणजे याचं उत्तर सुद्धा कसं येणार आपल्या एकापेक्षा लहान. याचं उत्तर पण काय, अंश हा छेदापेक्षा लहान. याचं उत्तर सुद्धा काय येणार आपलं मग एकापेक्षा लहान. म्हणल्यावर ह्या सुद्धा आपला कमी येणार आहे. म्हणजे हा सुद्धा कॅन्सल झाला, हा पण कॅन्सल झाला. आणि उत्तर काय आलं आपलं 14/14. उत्तर किती आलं आपलं 14/14. पहा, प्रत्येक प्रश्न पेपरात सोडवण्याची गरज नसते. तुम्हाला प्रत्येक जण सोडवून प्रत्येक प्रश्न देईल. पण मित्रांनो, याच ठिकाणी एक असं आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला पेपरामध्ये प्रश्न कसा सोडवायचा ते सांगितलं. ह्या सर्व ज्या गोष्टी करतो मी, फक्त काय करतोय, दोन कन्सेप्ट मनात दिले मी. काय, अंश जर मोठा असेल तर उत्तर एकापेक्षा येईल, एकापेक्षा मोठा येईल. आणि छेद जर मोठा असेल तर उत्तर एकापेक्षा लहान येईल. बस या ठिकाणी 14/14 येणार होतं, एक माझं उत्तर. तेवढं मला माहिती होतं. इथं माहिती पडलं काय, 11 हा लहान आहे 12पेक्षा, म्हणजेच उत्तर तुमचं 0पेक्षा एकापेक्षा कसं येणार आहे, लहान येणार आहे. एकापेक्षा उत्तर लहान येणार आहे. इथं पण अंश लहान आहे म्हणजे एकापेक्षा लहान, इथं पण अंश लहान आहे म्हणजे एकापेक्षा लहान. ऑप्शन कट, उत्तर 10 ते 15 सेकंदात. नाहीतर मग काढत बसा लहान पोरांसारखं, त्याला काही अर्थ नाही. पुढचा प्रश्न परत प्रश्न आला, थोडं घुमून फिरून विचारलेला प्रश्न आहे, पण प्रश्न साधा सोपा आणि सरळ आहे एकदम, काही विशेष त्याच्यामध्ये नाही. एक काम करा बरं, या ठिकाणी 47/2 किती येतात तुमचे, 23.5. गुन्हेला हे पण किती तुमचे 23.5. आणि गुन्हेला 94/4 करा बरं. 94/4 जरी केले तर किती येतात तुमचे 23.5.
म्हणजे एकंदरीत काय म्हणायचं यांना, हा 23.5 चा घन. काय 23.5 चा घन वजा दिलाय मधात. आणि इथं पण काय 37/2 म्हणजे काय 23.5 गुणेला ते किती झाले आपले, सॉरी 37/2 म्हणजे किती 18.5 गुणेला 74/4 केलं तर उत्तर काय येणार तुमचं 18.5 आणि गुणेला काय दिलेले 18.5. याचं पण काय म्हणणं आहे आता शेवटी 18.5 चा घन. काय 18.5 चा घन. आता खाली काही दिलं नसो, काही विचार नका करू. काय सांगितलंय वरती ए चा घन वजा बी चा घन आला म्हणजे डायरेक्ट काय करायचं ए वजा बी. काय करायचं डायरेक्टली ए वजा बी. मग काय कराल 23.5 वजा 18.5 किती कराल 23.5 वजा 18.5 5 अजून 5 गेले 0 23 मधून 18 गेले किती उरले 5 5.5 मध्ये उत्तर किती आलं आपलं 5. उत्तर किती आलं मग आपलं 5 आपलं काय आलं मग उत्तर. बस ज्याला फक्त ओळखता आलं होतं की एचा घन आहे हा बीचा घन आहे ते त्याला समजलं त्याने उत्तर डायरेक्टली लिहिलं असेल. पण याच गोष्टी क्लिअर करण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ बघताय आणि हे सर्वात महत्वाचं आहे. ठीक आहे पुढचा प्रश्न सेम इथं पण तेच कंडिशन आहे. काय आहे ए चा घन वजा बी चा घन काय करणार आहे वजा बाकी करा फक्त 0.46 वजा 0.32 काय करायचं फक्त 0.46 वजा 0.32. इथं पण काही वेगळं दिलेलं नाही आपल्याला. ठीक आहे काय 46 म्हणजे 0.46 चा घन वजा 0.32 चा घन. खाली जे पण दिलेलं ते डायरेक्टली नंतर काय होणार आहे कॅन्सल होणार आहे म्हणून त्याचा काही विचार करू नका. ए घन वजा बी घन आलाय इथं काय आलेलं बी म्हणजे काय उत्तर याचं ए वजा बी काही मग 0.46 वजा 0.32 किती आलं उत्तर मग हे 4 तीनातून निघेलं आहे आणि 0.14 उत्तर किती आलं मग आपलं 0.14 आपलं आलं उत्तर. आता हे तुम्हाला सर बेसिक पासून कसं तर बेसिक पासून मित्रांनो जवळपास मी म्हणतोय 2-3दा ऑलरेडी सांगितलेलं आहे फक्त मागचे व्हिडिओ पाहत चला तुम्हाला आरामात समजेल. पुढचा प्रश्न एका संख्येचा 3/5 हे प्रश्न बेसिक पासून व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो नाहीतर समजणार नाही. काय म्हणले गेले आपल्याला प्रश्न आधी समजून घ्या. एका संख्येचा ती एक संख्या आपल्याला माहिती का नाही ती आपल्याला माहिती नाही म्हणजे ती आपली कोण झाली एक्स. ती आपल्याला माहिती नाही म्हणजे ती काय झाली आपली एक्स. ठीक आहे पुढे वाचू. एका संख्येचा 3/5 च्या एका संख्येचा किती 3/5 चा लागला म्हणजे काय करायचं गुणाकार. मग गुणेला किती येतील गुणेला येतील इथं 3/5 किती आले मग गुणेला 3/5. ठीक आहे त्याच्यानंतर च्या 3/5 च्या परत च्या परत काय होणार आहे गुणाकार काय होईल 15/27 परत काय होणार आहे 15/27 मध्ये या संख्येचा 3/5 केला परत त्या संख्येचा 15/27 केला आणि त्याच्यामध्ये किती ऍड केले मग 24. त्याच्यामध्ये किती अधिक केले 24 म्हणजे मिळवले. जे जे वाचत चला ते लिहित चला जे वाचाल ते लिहाल आणि जे लिहाल ते जर जमलं तर 100% तुमचं उत्तर आलं. मिळवल्यास येणारी संख्या ही मूळ संख्येतून आता मला सर मूळ संख्या कोणती मूळ संख्या तीच संख्या का जिचे फक्त 2 विभाजक असतात नाही रे दादा. मूळ संख्या काय आपली की मूळ संख्या म्हणजे कोणती ती मानलेली संख्या आधीची कोणती मानलेली संख्या किती होती आपली x. मूळ संख्या किती होती आपली x. मग ही कशाच्या बरोबर आहे ही संख्या बरोबर कोणाची आहे मग x मधून 12 वजा केले तिच्या काय म्हणतंय पाहते येणारी संख्या ही मूळ संख्येतून 12 वजा करून येणाऱ्या संख्या एवढी आहे. फक्त ज्याला मराठी वाचता येतं ज्याला गणित लिहिता येतं ज्याला हे दोन गोष्टी कंबाईन करता आल्या त्याला हे सूत्र बनवता येईल आणि ज्याला हे सूत्र बनवता आलं त्याचा हा प्रश्न आरामात सुटला म्हणून समजून घ्या. ठीक आहे त्याच्यानंतर आता उत्तर काढायचं आपल्याला. ठीक आहे समीकरण बनलेलं आहे सर्व काही ठीक झालेलं आहे. आता फक्त गुणाकार बेरीज वजाबाकी जे काम असेल ते आपल्याला करायचे. समीकरण ज्याला बनवता आलं त्याला गणिताचा कोणताही प्रश्न सोडवता आला म्हणून समजून घ्या. 5 1 5 5 त्रिक 15 ठीक आहे 3 1 3 3 9 27 3 1 3 3 त्रिक 9 किती झाले 3 त्रिक 9 हे किती उरले माझा फक्त x/3 परंपा या ठिकाणी किती उरले 1 1 झाला या 1 1 आणि इथं फक्त किती उरले 3 म्हणजे काय होतं x गुणेला 1/1 गुणेला 1/3 यांचा गुणाकार झाल्यावर त्याला x खाली गुणाकार झाला उरला फक्त 3 म्हणून हे काय आलं x/3 अधिक किती इथं 24 बरोबर किती आहे
x वजा 12. मी काय सांगितलं, x चे पद एका साईडला घ्यायचे आणि अंक सर्व एका साईडला घ्यायचे. मग काय केलं, हे 12 इकडे पाठवले आणि हे x चे 3 इकडे पाठवले. तर मग काय झाले ते 24 अधिक 12 बरोबर x वजा x छेद 3. इकडे आले तर काय होतील, इकडे धन, इकडे येताना काय होतील ते ऋण, हे ऋण तिकडे जाताना काय होतील बेरीज. ठीक आहे, हे किती झाले मग 36 बरोबर 3x वजा x भागेला 3. किती उरले मग हे तुमचे फक्त आता 2x छेद 3 बरोबर 36. आणि पुढे काय करणार मग तुम्ही परत 36 आलं तर काय करणार 36 गुणेला 3 भागेला 2 बरोबर काय आलं x. काय आलं बरोबर x. आणि बे 1 बे 18 आणि 18 त्रिक काय झालं 54. x बरोबर किती आला आपला 54 आला. आता हे तुम्हाला एक एक स्टेप सांगितली म्हणून एवढं लिहिलं गेलं, नाहीतर अन्यथा ही जर डेफिनेशन मी लिहिलं असतं एवढं समीकरण तर एका उत्तरात तुमचं उत्तर आलं असतं, काय एका स्लाइड मध्ये पुढचं उत्तर आलं असतं. पण प्रत्येकाला समजवणं आपलं काम आहे. माझं मला स्किल दाखवून येतं नाही, माझ्या स्किल आहे म्हणून मी तर उभा आहे. पण तुम्हाला जे शिकवीन, जे समजेल, त्याच्यात जो आनंद आहे तो या माझ्या स्वतःच्या सोडवण्यात आनंद नाही. ठीक आहे, मग x बरोबर किती आले आपले 54 आले. याच्यात मेन खेळ फक्त कोणाचा होता ते म्हणजे तुम्हाला समीकरण समजण्याचा मेन खेळ होता. पुढचा प्रश्न, पुढचा प्रश्न पण सोपा, जे काही एवढं कठीण नाहीये. दशांश चिन्ह आहे, सोडवता यायला पाहिजे. 675 गुणिले 883. काय 675 गुणिले 883 याचं उत्तर किती ऑलरेडी 32, 60 आणि 25. आणि त्यांचाच गुणाकार केलाय तर दशांश चिन्ह कोणत्या ठिकाणी तेवढं तुम्हाला पाहिजे. मग दशांश चिन्ह गुणाकारामध्ये कुठे देतो आपण, किती आलं हे 32, 60, 25 बरोबर. आता गुणाकार करताना दशांश कुठे द्यायचं तुम्हाला माहितीये. गुणाकार झाल्यानंतर 1, 2 म्हणजे दोन्ही घरामध्ये आपण दोन्ही पॉईंट मोजतो. 1, 2, 3, 4 पॉईंट नंतर किती घर एकूण, याच्यात 2 आणि याच्यात 2, एकूण किती घर झाले 4. म्हणून आलेल्या उत्तरात सुद्धा काय करायचं 4 घर सोडून पॉईंट घ्यायचा. पॉईंट कुठे बरोबर आलेले होतात मग 1, 2, 1, 2, 3, 4. उत्तर काय मग आपलं 32.6025. किती आलं उत्तर मग आपलं 32.6025. कुठे 32.6025. हे काय आलं मग आपलं उत्तर. नाही तर 6 चौक 24 म्हणजे 2 अंकी सोडून उत्तर येणार आहे. हे ज्याला समजलं असतं त्यानं तर एवढं पण करायची गरज पडली नसती. काय पडली नसती गरज. किंवा फक्त काय पाहिजे होतं शेवटून 1, 2, 3, 4 अंक पाहिजे होते आणि उत्तरात असा अंक पाहिजे ज्याच्या शेवटी किती अंक सुटलेले फक्त 4. मग 1, 2, 3, 4 बाकीचं लिहायची गरज होती का मग नाही. याचं उत्तर दिलं नसतं तरीही मी त्याचं उत्तर आरामात पेपरामध्ये लवकरात काढलं असतं. पुढचा प्रश्न, तर मित्रांनो हा बघा आपला पुढचा प्रश्न काय 3/5 हा 60च्या 3/4 पेक्षा कितीने मोठा आहे. काय 80चा सॉरी 80चा चा म्हणजेच काय गुणेला, चा आला म्हणजे काय गुणेला 80चा 3/5 याचं उत्तर किती पहा. आणि 60चा 3/4 यांच्यामध्ये कितीचा फरक एवढाच विचारलं गेलंय. म्हणजेच काय 80चा 3/5 हा 60च्या 3/4 पेक्षा कितीनं मोठा आहे एवढं विचारलं. ठीक आहे, 80 भागेला 5 किती येतील रे उत्तर तुमचं. पहिली गोष्ट हे सांगा इथं. ठीक आहे, 5 1 5 आणि 6 5 30 16 5 किती होतं आपल्याशी 80 आणि 16 3 48. किती उत्तर आलं त्याचं 48 उत्तर आलं. या ठिकाणी 15 चौक 60 आणि 15 3 45 किती आलं 45. कितीचा फरक आहे दोन्ही मध्ये 3चा. म्हणून 80चा 3/5 हा 60च्या 3/4 पेक्षा कितीने मोठा आहे मग 3ने मोठा आहे. कितीने मोठा आहे तो 3ने मोठा आहे. काही विशेष प्रश्न नव्हता, साधारण गोष्ट होती. चा म्हणजे गुणाकार असतो एवढं आपल्याला माहिती पाहिजे. पुढचा प्रश्न पहा. परत मित्रांनो वर्ग आला. या ठिकाणी तुम्हाला सांगितलंय मी वर्ग वर्ग वजाबाकी जरी इथं आलं तर डायरेक्टली न विचार करता कोणतं उत्तर देऊन द्यायचं. झाला माझ्या मध्ये हा प्रश्न आपला. उत्तर किती गेल्याचं डायरेक्टली 4 उत्तर त्याचं टिक करून द्यायचं. पुढचा प्रश्न, तर पहा मित्रांनो पुढचा प्रश्न काय आणतो आपला अपूर्णांक दिलेले आणि त्याच्यात तुम्हाला काय ओळखायचं साधारणपणे सर्वात लहान अपूर्णांक कोणता. काय ओळखायचं आपल्याला सर्वात लहान अपूर्णांक कोणता. तुम्ही एक ऑब्झर्वेशन करायला शिका प्रश्न सोडवताना.
प्रश्नात ट्रिक वगैरेच्या विषयावर राहू नका. मी जी ट्रिक सांगितली ते पण लक्षात राहील की टायमार तुमच्या काही माहिती नाही, म्हणून ऑब्झर्वेशन करायला शिका. ठीक आहे. 25/6 आणि 29/7. आता या सर्वांनी यांना भागलं तर प्रत्येक ठिकाणी पहिल्यांदा कितीने भाग जातो रे? 9 चोक 36, 8 चोक 32, 6 चोक 24 आणि 7 चोक 28. इथं बाकी किती उरते आपली? 2. 9 चोक 36, 38 मधून 2, 36 गेले किती उरले? 2. या ठिकाणी 8 चोक 32 उरला 1. या ठिकाणी 6 चोक 24 बाकी उरली 1 आणि या ठिकाणी 7 चोक 28 बाकी उरली 1. किती उरली बाकी? 1. प्रत्येक ठिकाणी 4 समान आहे म्हणून याचा काही फायदा आपल्याला होणार आहे का? नाही. मग काय आलं हे? 2/9. हे किती आले आपले? 1/8. किती आले? 1/8. 1/6 आणि हे किती आले? 1/7. किती आले? 1/7. आता या ठिकाणी पहा, 2 टरबूज 9 लोकांमध्ये वाटले, कुठेतरी यांना जास्त टरबूज भेटणार आहे. काय आहे? जेव्हा 2चे 9 भाग केले तर एक भाग किती जाणार तुमचा? 2चे जर 9 भाग केले आपण, किती भाग येणार तुमचा? जवळपास 0.2. कुठेतरी काय येणार? 0.2. याचं काय येणार आहे रे? 0.1. आणि एकानंतर पण 2 येणार आहे. का? कारण पहा 10 झाले, 8 1 8 उरले 2 2 0, 8 2 16. ठीक आहे. आता हे तर मी तुम्हाला सांगतो, डायरेक्टली इथं उत्तर लिहून टाकलं असतं आपण काय? तर 33/8. का? कारण एकाचे 8 तुकडे करणे, एकाचे 6 तुकडे करणे, एकाचे 7 तुकडे. सर्वात लहान तुकडे कोणाचे होते? जेव्हा तुम्ही एकाचे 8 तुकडे करसाल. एक पाव दिलाय, एका पावाचे 8 तुकडे करा, ते सर्वात लहान होतील का एकाचे 7 तुकडे केले ते लहान होतील? एवढं फक्त बेसिक नॉलेज लावायचं तिथं, काही नाही. मी तुमचे फक्त अप्लायस मेथड वाढवतोय बस, बाकी काही नाही. डोकं पूर्णपणे तिथं लावायचं. एकाचे 6 तुकडे केले तर हे मोठे का? एकाचे तुकडे मोठे, हे मोठे. एकाचे 7 तुकडे केले, हे तुकडे मोठे का? हे. तर आपल्याला माहिती की हे तुकडे झाले आपले लहान. सर्वात लहान कोणतं? आपलं 1/8. 1/8 म्हणजे काय? 33/8. काय झालं? 33/8. रिकाम्या ट्रिकच्या नादी लागू नका. थोडाफार विचार जर केला ना मनातून तर तुम्हाला आरामात जमणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, हे बाबा 3.46 अधिक 4.4 अधिक x बरोबर काय दिलंय? 23.005. तर x ची किंमत किती येते तुम्हाला विचारलेलं आहे. x इकडेच ठेवला आणि बाकीचे इकडे पाठवले तर काही प्रॉब्लेम होणार आहे का? नाही. काही प्रॉब्लेम होणार आहे का आपल्याला? नाही. मग काय होईल? एक मिनिट फक्त. किती ते? 3.46 अधिक 4.4 अधिक x बरोबर 23.005. पेपरामध्ये कसं सोडवायचं? धांदल्या करायचं नाही. या दोघींची बेरीज करून घ्या. नाहीतर काय केलं? हे इकडे जर पाठवलं काही फरक पडणार का? नाही. पण यांची बेरीज करा. ठीक आहे. बेरीज काय? मग 3.46 ठीक आहे अधिक 4.4 म्हणजे काय? 4 वर 0. 6 तसे 4 आणि 4 8 आणि 4 आणि 3 7. किती झाले? 7.86. किती झाले ते? 7.86. ठीक आहे. मित्रांनो 7.86 अधिक x बरोबर 23.005. काय नाव होतं? 23.005. मग आता काय होईल? x बरोबर 23.005 वजा 7.86. काय? 7.86. पण हे 3 लोक म्हणले 0 इथं वाढवून घेतला. 5तून 0 गेले 5, 10तून 6 गेले 4. ठीक आहे. 9तून 8 गेले 1. इथं पॉईंट जसा तसा. ठीक आहे. इथं उरले ते तुमचे 2, कारण इकडे हातचे दिले होते आपण बरोबर. मग 22 मधून 7 गेले, उरले तुमचे 15. उत्तर किती आलं मग तुमचं? 15.145. उत्तर किती आलं मग आपलं? 15.145. बेसिक प्रश्न होता, साध्या पद्धतीने सोडवायचा आहे. रिकामे काम पेपरामध्ये करू. प्रश्न आहे पुढचा. 420 मुलांपैकी 103 मुले पास झाले तर नपास झालेले मुले किती? काय विचारलं त्यांनी? आता या प्रश्नात सोडवायचं मला 2-3 पर्याय सांगून देतो कसं सोडवायचं काय नाही. एकूण मुले किती आहे? 420. 103 मुलं काय झाले याच्यापैकी? पास. तर नपास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती? ज्यांचं बऱ्यापैकी आलंय त्यांना माहिती आहे जर 103 पोरं पास झाले तर नपास किती झाले? 2/3. म्हणजेच 2/3 म्हणजे काय करतील? डायरेक्टली 420 ते 2/3 किती करतील? मग ते 14 त्रिक 42. ठीक आहे. 140 गुणिले 2 280. नपास झालेले पोरं किती? मग 280. पण आपण बेसिक पासून बघायचं आहे. वर्गात एकूण किती मुलं? 420. त्याच्यापैकी पास किती झाले? 103. या 103 चा अर्थ काय? 103 म्हणजेच काय?
तीनामधून एक पोरगा पास झाला. 1/3 म्हणजे काय, 3 पोरांमधून एक पोरगा पास झाला. म्हणजे याचाच अर्थ काय होता की या 120 चे किती टक्के पाडले गुण, 3 भाग पाडले. 120 चे किती भाग पाडले, 3. 120 चे जर 3 भाग पाडले तर मला सांगा 120 चा एक भाग किती, 140 चा. कितीचा भाग येईल 140, 300, 420 चा 140 चा. आणि त्या 3 भागांपैकी एक भाग काय झालेला आहे, पास. तर नापास कोणता भाग झाला तुमचा, 2 भाग. बरोबर. मग 140 140 असे 3 भाग पाडले. एक भाग काय झाला आहे पास, तर हे 2 भाग काय झाले नापास. ते 2 भाग किती, मग 140 अधिक 140 280. किती आहेत मग ते 280. पुढचा प्रश्न पाहू. या प्रश्नाचं उत्तर अगदी सोपं आहे, काही विशेष नाही. फक्त पॉइंट मोजा किती आहे, पॉइंट नंतर घर किती आहे ते जर मोज देतो तुम्हाला आरामात जमून. ठीक आहे, किती आहे 1 2 3 4 5. खाली किती पहा, 1 2 3 4 आणि 5. वरती पण 5 खाली पण 5. काहीच मागचा पुढचा विचार करायचा नाही. म्हणजे कोणाकडे तरी आपल्याला काही वाढवायची गरज का नाही. मग काय लिहायचं, 42. काय लिहायचं याला, 42 गुणेला 16 गुणेला 7 भागेला किती लिहाल, 49 गुणेला 8 गुणेला 6. डायरेक्टली लिहून टाकायचं, मागचा पुढचा काही विचार करू नका. काय, कारण वरती पण 5च पॉईंट आणि खाली सुद्धा 5 पॉईंट आहे. डायरेक्टली आपण 10,000 आणि याला 1,00,000 आणि याला काय टाकून टाकू, डायरेक्टली गुणाकार करून टाकू, खाली पण आणि वरी पण. शेवटी उत्तर तुमचं तेच येणार. 7 1 7, 7 1 7, 7 7 49, 8 1 8, 8 2 16, 6 1 6, 6 7 42. बरोबर. 7 1 7, 7 1 7. पुढे काय उरले का, नाही. किती उरले, फक्त 2. किती उरले, फक्त हे 2. उत्तर किती आलं आपलं, आणि ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे किती आलं, 2. ठीक आहे. अशा प्रश्नामध्ये काही विचार करायचा नाही, डायरेक्टली वरती खाली पॉईंट मोजायचे आणि उत्तर काढायचं. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आरामात काढता येईल याची अपेक्षा करतो. नाही आलं तरी मी आहे तिथं सोडवून द्यायला, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम घ्यायचा नाही. सगळ्या ठिकाणी 23 23 येणार म्हणून ऑप्शन बी तर पहिल्यांदाच कट करायचा. ठीक आहे. वरची बेरीज काय होणार आहे, शेवटी 23 23 म्हणून 23 खाली येणार आहे. छेद समान आहे म्हणजे सगळ्यांची बेरीज. 21 आणि 19 किती येते तुमचे, 40. 40 आणि 20 60 छेद 23 अधिक x बरोबर 3. काय होणार आहे आता, हे इकडे येणार आहे, एक तेच थांबणार आहे. x बरोबर काय, मग आता 3 वजा 60 छेद 23. हे किती झाले मग, 23 त्रिक 69 वजा 60 भागेला 23. बरोबर. बरोबर x. 69 मधून 60 गेले किती उरले, 9 भागेला 23. x बरोबर किती झाला आपला, 9 भागेला 23. ऑप्शन क्रमांक 4. उत्तर किती झालं आपलं, मग ऑप्शन क्रमांक 4. 60 छेद 23 अधिक x बरोबर 3. बस एवढं तुम्हाला जमलं म्हणजे उत्तर आलं म्हणून समजून चला. पुढचा प्रश्न, परत तोच प्रश्न आला. हा, मनोहर राव काय म्हणता, मनोहर राव पाहू आपण. मनोहर रावांनी आपल्या एकूण शेताच्या 1/5 भागात सेंद्रिय खत वापरले. किती, काय वापरलं, 1/5 भागात सेंद्रिय खत वापरलं व 1/4 भागात रासायनिक खत वापरले. काय केलं, 1/4 भागामध्ये रासायनिक खत वापरलं व उरलेल्या भागात किती, काय उरलेल्या 55 एकर क्षेत्रात त्यांनी काय केलं, गांडूळ खत केलं. तर त्यांचे एकूण क्षेत्र काय, त्यांचे एकूण क्षेत्र किती. समजा त्यांचं एकूण क्षेत्र किती, मग x. काय एकूण क्षेत्र त्यांचं x. मनोहर रावांचं एकूण शेत आपलं x. बरोबर. ठीक आहे. पहिलं शेत किती, शेताचा 1/5 भाग, एकूण शेत आपलं x. शेताचा पहिला 1/5 भागात त्यांनी काय लावलं, मग सेंद्रिय खत वापरलं. दुसरा भाग किती येतात, 1/4 म्हणजे किती, x/4 आणि अधिक काही बाकीचं उरलेलं किती, मग 55. आणि यांची बेरीज किती यायला होती, मग आपली x. x ची किंमत भेटली म्हणजे काय झालं, त्यांचं एकूण शेत किती आलं ते आपल्याला समजलं. बस बाकी काहीच नाही करायचं. काय करायचं, फक्त समीकरण बनवायचं, बाकी तुमचं उत्तर येतं. ठीक आहे. मग इथं काय होईल, 4x अधिक 5x भागेला 20 अधिक 55 बरोबर x.
ठीक आहे, हे किती झाले मग 5 आणि 4 9. 9x भागेला 20 अधिक 55 बरोबर x. आता काय करायचं, हे x समीकरण इकडे आणून घ्यायचं. मग काय होईल, 55 बरोबर x वजा 9x छेद 20. आणि हे काय झालं मग 20x वजा 9x भागेला 20 बरोबर 55. हे किती उरले मग वरती, 55 बरोबर 11x छेद 20 बरोबर. आणि हे 20 काय मग इकडे गुणेला, म्हणजे काय 55 गुणेला 20 भागेला 11 बरोबर किती झाले, म्हणजे आपली x. एक एक समीकरण मी सोडवतो, याच्यासाठी तुम्हाला एकूण एक स्टेप समजायला पाहिजे. ठीक आहे, 11 1 11, 11 5 55 आणि 20 5 100. 100 रुपये किती आले मग x. म्हणजेच मनोहर रावांकडे एकूण किती शेत आहे, मग तुमचं 100 एकर शेत आहे. मनोहर रावांकडे किती शेत आहे, मग आपलं एकूण 100 एकर शेत आहे. मित्रांनो, याच्या प्रश्नामध्ये फक्त समीकरण बनवता आलं म्हणजे तुमचा सगळा खेळ संपला. बाकीचा खेळ कशाचा उरतो फक्त मग बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार. पुढचा प्रश्न बघू. 5/x अधिक 3/x बरोबर 1. तर x च्या जागी काय येईल, काही विशेष नाहीये, समीकरण ऑलरेडी दिले, फक्त सोडवून आहे. 5/x अधिक 3/x बरोबर 1. दोन्ही ठिकाणी काय छेद समान, म्हणजे काय होईल 5 अधिक 3 भागेला x बरोबर 1. काय लिहे 8/x बरोबर 1 आणि x बरोबर काय मग 8, कारण हे x इकडे गुणेला म्हणजे x बरोबर काय मग 8. ऑप्शन क्रमांक 4. उत्तर किती आलं आपलं, ऑप्शन क्रमांक 4. काही विशेषाचा भाग नव्हता, सोडवताच किती आपल्याला येणारा होता. पुढचा प्रश्न. ठीक आहे मित्रांनो, हा आहे आपला पुढचा प्रश्न. रेणू आणि जैन 10/7 kg संत्रे आणि 9/4 kg सफरचंद विकत घेतली. तर त्यांनी एकूण किती केजी फळे विकत घेतली आपल्याला विचारलं आहे. काहीच नाही, याच्यात फक्त काय करायची बेरीज. बेरीज काय मग 10/7. एक मिनिट. 10/7 kg अधिक 9/4 एवढी त्यांनी बेरीज करायची. बेरीज किती मग, या ठिकाणी कुठे काही कमतरता होते का, नाही. म्हणजेच काही मग 10 चोक 40 अधिक 63 भागेला 7 चोक 28. ठीक आहे, उत्तर किती येते मग तुमचं 103/28. पाया कुठे कुठे 28 हे सर्वच ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला शोधायचं आहे. आता 28 गुणिले 19 खूपच वरती उत्तर द्यायला आपल्याला येणार आहे का, नाही. 28 102 येते का, नाही. 105/28 येते का, नाही. ऑप्शन क्रमांक किती आला आपलं 3 उत्तर आलं. परत परत काढत बसायची गरज नाहीये. ऑप्शन वरून थोडं स्मार्ट स्टडी करायचं किंवा स्मार्ट पद्धत वापरायची, उत्तर काढून टाकायचं. नाही तर काय कराल, परत याला 28 103 ला भागाल, 28 त्रिक येतात 84 अधिक 19 103 भागेला 28 येऊन काही फायदा नाही. ठीक आहे, पुढचा प्रश्न. सेम तोच प्रश्न आलेला आहे परत परत. एखाद्या संख्येची 3/4 काय दिलेलं आहे, एखाद्या संख्येचा 3/4 3/4 म्हणजे काय 3/4. 2/5 चा आला म्हणजे काय गुणिला 2/5 बरोबर किती आहे 174 बरोबर किती 174. ती संख्या काय, तर ती संख्या आपण किती मानून घेतो, आधी x मानतो, तिला काय म्हणतो आपण x. त्या संख्येचा 3/4 भाग गुणिला त्याचा पण किती 2/5 भाग बरोबर किती 174. तर x ची किंमत किती, 3 दुने 6 5 चोक 20 किंवा 2 1 2 2 दुने 4. किती झाले मग हे 3x/10. किती झाले आपले हे 3x/6 बरोबर किती झाले 10 x बरोबर 174. 174 कुठेला 10/3. 3 आधी भागून घ्या, 3 5 15 उरले 2 2 4 8 त्रिक 24. किती झाले 58 गुणेला 3 10. किती आले 58 गुणेला 10 आणि किती आले मग आपले 580. ती संख्या काय आली मग आपली 580. उत्तर क्रमांक 4. पुढचा प्रश्न. या वर्गमूळाच्या खालीलपैकी कोणती संख्या असेल. अशा प्रश्नामध्ये मी तुम्हाला आधी समजावून देतो जेणेकरून तुम्हाला कोणताही प्रश्न सोडवता येईल. जर कधीही वर्गमुळात आलं असेल तर मला सांगा, ऑलरेडी
कधीही तुम्हाला पॉईंट नंतर वर्गमूळ कोणाचा असेल तर 2, 4, 6, 8, 10 या प्रकारच्या संख्या पाहायला भेटतील. घनमूळ असेल तर 3, 3 म्हणजे पहिल्यांदा 3, 6, 9, 12, 15 अशा संख्या असतील. का? कारण पहा, मी जर केलं 0.9 गुणेला 0.9, 9 9 81, पण मी पॉईंट कुठे देणार आहे? 1 आणि 2, दोन घर सोडून म्हणजे कुठे? 0.81. ठीक आहे. पण तसंच 0.9 उत्तर आलं, मी काय केलं 0.3 गुणेला 0.3, किती उत्तर येणार? 3 त्रिक 9. किती घर सोडून पॉईंट देणार आहे? 1 आणि हे 2 म्हणजे 0 आणि हा 0 इथं सोडून पॉईंट. ठीक आहे. ज्या वेळेस याच्या व्यतिरिक्त एक एक घर होतं तेव्हा वर्गामध्ये किती घर आले? 2. मग आता वर्गामध्ये किती घर आहे? 4. तर पॉईंटच्या आधी किती घर असतील तुमचे? 2. म्हणजेच कसं 0.03 गुणेला 0.03, 3 त्रिक 9, एकूण किती घर झाले? 1 2 3 4 म्हणजे किती होतील मग? 1 1 2 3 4.0, 0.009. मग याचा वर्गमूळ काय तुमचं? 0.03. काय उत्तर येईल त्याचं? 0.03. 1314 म्हणून काय वजा करावं म्हणजे 3/4 उत्तर येईल. काय नाही, वजाबाकी करायची, फक्त काही विशेष नाही. (1314 वजा x बरोबर किती येणार आहे? 3/4. हे x इकडे येतील, हे एक तिकडे जातील, म्हणजे काय करायचं? त्यांची एकंदरीत बेरीज 1314 अधिक वजा 1314 अधिक 3 वजा 3/4, 13 चौक 52 वजा 14 त्रिक 42 भागेला 14 चौक 56, वजा का किती याची? 10/56. किती येणार आहे? 5/28. किती येणार आहे? 5/28. काही एवढा विशेष प्रश्न नव्हता. पुढचा प्रश्न 5/9 1/3 36/10 मध्ये किती मिळवायचे म्हणजे उत्तर किती येईल तुमचं? 5/3. उत्तर काय येईल आपलं? 5/3. 5/9 4 म्हणजे गुणाकार 1/9 36/10 मध्ये किती मिळवावे म्हणजे उत्तर काय आलं आपलं? 5/3. उत्तर काय येणार आपलं? 5/3. जे मिळवायचे ते काय करून टाकायचे? डायरेक्टली एक्स मानून घ्यायचं, किंवा डायरेक्टली काय करायचं? मिळवायचे सांगितले की आलेलं उत्तर याच्यातून वजा करून टाकायचं. ठीक आहे. पण तुम्हाला ते समजणार आहे म्हणून मी करत नाही. 9 1 9 9 चौक 36, 5 1 5 5 दुने 10, 2 1 2 2 दुने 4. कोण कोण उरले? फक्त 2/3 अधिक x बरोबर 5/3. हे इकडे वजा येऊ द्या. x बरोबर काय मग? 5/3 वजा 2/3. उत्तर किती आलं आपलं? 3/3. म्हणजे किती उत्तर आलं आपलं? 1. x बरोबर किती आला मग? 1. ऑप्शन क्रमांक 2 काय आपलं मग उत्तर आहे. पुढचा प्रश्न. तर हा पहा मित्रांनो आपला पुढचा प्रश्न. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न आपला काय आहे? a अधिक 1 अधिक a अधिक b अधिक भागेला काय? 1 अधिक a. इथे काहीही करून आपल्याला उत्तर काढायचंय. मग कसं काढायचं? थोडा विचार करायचा. विचार करायचा. 1 अधिक a हे दोघे सारखेच आहे, एक काढून घेतले आम्ही. ठीक आहे. हे दोघी पद उरले. याच्यात काय करतो मी? b वेगळा काढतो. दोन्हीमध्ये कोण कोण सारखं मात्र b अधिक b वेगळा काढता. आता उरणार आहे a अधिक 1 अधिक a, कारण याच्यातला 1 तसा तसा आणि अधिक a उरला तसा. भागेला किती आले तुमचे? 1/a. आता परत या दोघी घटकांमध्ये सेम कोण आहे तुमचा? 1/a आणि 1 अधिक a. असं नाही जमलं तरी काय करतो आपण? मग बेरीज असेल त्या दोघींना वेगवेगळे घटक केले. मग इथं काय केलं मी? कॉमन नाही काढत, कारण तुम्हाला ते उमजणार नाही अजून, परत मग तुम्हाला टेन्शन येईल. त्यापेक्षा काय करायचं? वेगवेगळे 1 भागेला 1 अधिक अधिक b गुणेला a अधिक 1 भागेला 1 अधिक. हे दोन्ही कट झाले. उत्तर आला तुमचं 1 अधिक b. म्हणजे इथं काय आलं मग? कट झाले. उत्तरला फक्त b उरलं. काय म्हणतं आपलं? 1 अधिक b. किती उरलं फक्त आपलं उत्तर? मग 1 अधिक b. ऑप्शन क्रमांक. किचकट प्रश्न आहे, सर्वांना काही सोडवता येणार नाही, कारण याच्यासाठी थोडं स्किल डेव्हलप व्हावं लागतं. अशा प्रकारचा पॅटर्न तुम्हाला कोण शिकवणार मित्र? म्हणून कधीही
पॅटर्न वाईज प्रश्न सोडवू नका. तुम्ही घाट्यात जाल म्हणजे जाल. समजून घ्या, लॉजिक डेव्हलप करा. हा प्रश्न कशावर डिपेंड आहे? पूर्णपणे सामायिक घटक घेण्यावर. ज्याला सामायिक घटक घेणं हेच माहिती नाही, जो पॅटर्न वाईज शिकलाय त्याला कुठून हा प्रश्न सोडवता येणार नाही. म्हणून कधीही पॅटर्न वाईज प्रश्न सोडवू नका. एका अपूर्णांकाचा अंश त्याच्या छेदापेक्षा 5 ने मोठा आहे व अंश आणि छेद यामध्ये प्रत्येकी 4 मिळवल्यास 6/5 हा अपूर्णांक मिळतो, तर तो अपूर्णांक कोणता? ठीक आहे, पाहू आपण काय. तर एका अपूर्णांकाचा अंश, ठीक आहे, अंश छेदापेक्षा 5 ने मोठा आहे. ठीक आहे, छेदापेक्षा 5 ने मोठा आहे. समजा जर छेद x असेल तर त्याचा अंश किती मोठा असेल? x+5. अंश काय असेल त्याचा? x+5. अंश आणि छेदामध्ये, आता अंश आणि छेदामध्ये प्रत्येकी किती मिळवले? 4. याच्यात पण 4 मिळवले, इथे पण किती मिळवले? 4. तर किती येते? बरोबर तुमचे 6/5. बरोबर किती आहे? 6/5. तर तो अपूर्णांक कोणता आहे? समीकरण मांडायचं, उत्तर काढायचं, काम संपलं. x+9, 5 आणि 4 9 छेद x+4 बरोबर 6/5. ठीक आहे, 5 आणि गुणलं 5x+9=45 बरोबर 6x. काय येणार आहे? 6x+6×6=24. काय येणार आहे? 6×24. हे 5 एक इकडे आणा, किती उरतील? फक्त x आणि हे 24 तिकडे न्या, वजा होतील. किती उरतील मग? त्याच्यातून तुमचे 45 मधून 24 गेले, किती उरतील आपले? 21. किती उरतील? 21. मग x बरोबर आपले किती आले? 21. मग खाली किती आला? आपला छेद किती आला? मग 21. छेद किती येणार होता आपला? x+4 केलंय, तर मग तो अपूर्णांक कोणता? म्हणजे तो अपूर्णांक काय आपला? मग 21. वरती किती आहे? 21+5 म्हणजे किती येणार आहे? 26/21. किती येणार आहे? 26/21 म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 काय आपलं उत्तर. पुढचा प्रश्न, आवर्ती अपूर्णांक, याचं उत्तर 7/9 आहे. कसं आलेलं आहे काय नाही, जेव्हा तुमचा एक स्पेशल टॉपिक घेईल आवर्ती अपूर्णांकाचा, त्याच्यामध्ये 3 प्रकार पडतात. कोणते? खंडित अपूर्णांक, अखंड आवर्ती आणि अखंड अनावर्ती. हे तिन्ही तुम्हाला सांगेल. याचं काय? शेवटी आवर्ती दशांश म्हणजे ज्याच्या खाली 9 दिसतील ते त्याचं उत्तर असेल. काही विचारो, फक्त काय विचारलं पाहिजे? आवर्त दशांश, त्याचं उत्तर खाली ज्याच्या 9 येईल ते उत्तर तुमचं असेल. पुढचा प्रश्न, सर्वात लहान अपूर्णांक कोणता? जी ट्रिक मी शिकवली त्याच्यानुसार करा किंवा एकम करा. टरबूज सगळ्या ठिकाणी कसे आहे? सारखे. ज्या ठिकाणी टरबूज सगळ्यात जास्त लोकांमध्ये वाटला जाणार तो काय असणार? आपला लहान. सर्वात जास्त कोणाकडे वाटलं जाते? मग 44 कडे. किंवा ते तुम्ही पाठ जर करून ठेवलं असेल, रटून तर राहू द्या. अंश जर समान असेल आणि छेदामध्ये जी संख्या मोठी असेल ती संख्या सर्वात लहान असते. जसं इथं 14 टरबूज किती लोकांमध्ये वाटणं लावले? 44 लोकांमध्ये वाटणं लावले, म्हणजे सर्वात कमी पैसे यांनाच भेटणार, किंवा सर्वात कमी टरबूज खायला कोणाला भेटणार? या 44 लोकांनाच खायला भेटणार आहे. 14 रुपये 41 लोकांमध्ये वाटले, परवडले. 14 रुपये 42 मध्ये वाटले, यांच्यापेक्षा कमीच पैसे भेटले यांना. यांच्यापेक्षा कमी कोणाला भेटले? या 14 रुपये 43 पैसे वाटणाऱ्यांना. आणि हे 14 रुपये 44 लोकांमध्ये जेव्हा वाटले त्यांना मग सर्वात कमी भेटले. आणि लहान अपूर्णांक कोणता? मग आपला 14/44. उतरता आणि चढता क्रम काही विशेष नाही, एकदा फक्त फरक काढून घ्या, ओळखून घ्या, उत्तर निघून जाईल. सेम प्रश्न आहे, पहिल्यांदा उत्तर पाहिलं. सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? काय विचारलेलं आहे? सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? एक एक प्लेस. सर्वात मोठा काय? 0.7. कोणता आहे? 0.7. काय करायचं? अपूर्णांकामध्ये पॉईंट नंतर मोजायचं. 1 2 म्हणजे काय? 0.07. 0.007 आणि 0.7. मग याच्यामध्ये 0, इथे पण 0, इथे पण 7 आहे आणि इथे पण काय? 0. म्हणजेच पहिलं घर याचा आला, म्हणजे काय झाला? सर्वात मोठा आपला अपूर्णांक आला. सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? काही सोयीस्कर आपलं, काही एवढं कठीण नाहीये, आरामात तुम्हाला जमून. ठीक आहे मित्रांनो, शेवटच्या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी ऑप्शन मध्ये द्यायचंय, कमेंट सेक्शन मध्ये द्यायचंय. ठीक आहे, त्याच्यानंतर थँक्यू मित्रांनो. व्हिडिओ खूप लांब झालेला आहे, व्हिडिओ माझ्यामध्ये खूप लांब झालेला आहे मित्रांनो, त्याच्यामुळे काय करणार मी थोडा मदत कट करणार, जेणेकरून तुमच्यासाठी जो कंटेंट महत्वाचा आहे तोच पाहायला भेटेल आणि व्हिडिओ जास्त लांब जाणार नाही. म्हणून बऱ्याचशा ठिकाणी मी कट करेल, तर त्याच्या असं नको समजू की व्हिडिओ अटकून कट केला नाही, तर तुमचा वेळ वाचावा ही माझं महत्वाचं महत्व आहे. आणि कृपया करून मित्रांनो, व्हिडिओ पाहायचा असेल तर DX मध्ये पहा. तेव्हा सर शेवटी सांगताय, आता काय करू, नंतर लक्षात आलं. ठीक आहे,
तर ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद. लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. ठीक आहे.